मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. रात्रीचे 9:30 वाजले लागले. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तुम्हाला सांगू शकतो. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना अटक देखील आता होऊ शकते. कायद्याने देखील अटक होऊ शकते. कशी होऊ शकते थोडक्यात बघूया एवढीच्या माध्यमातून. जसं की तुम्ही बघितलं असेल की मागील 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांची सभा पंढरपूरच्या पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावरती असताना पंढरपूर येथे एका ठिकाणाहून पार पडली. ते म्हणजे रात्रीच्या 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास. हालाकी सभेला हजारो लोकांची गर्दी होती, चेंगराचेंगरी भरपूर वातावरण होतं. परंतु बोलत असताना जरांगे पाटलांची जीभ घसरली का मुद्दामून घसरवली असं हे मला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी बावनकुळे जे की महसूल मंत्री, हालाकी ते त्यांच्या टार्गेटवर निशाण्यावर पहिल्यापासून, आता म्हणजे या सीझनला पहिल्यापासूनच आहे. मागच्या वेळेस छगन भुजबळ होते, त्याच्यानंतर धनंजय मुंडे होते. चांगली गोष्ट आहे, कारण की जे चुकी करतो त्याला टार्गेटवर घेणे. परंतु यावेळेस जे की आरोप त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेवरती लावले की आमच्या मराठा समाजाच्या आणि आमच्या काही प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या कुणबी सर्टिफिकेट यांनी रद्द केलं. ते म्हणजे पर्सनली बावनकुळे यांनी केलं. फोन लावून अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की असं असं करा, तसं करा, म्हणून जरांगे पाटलांच्या टार्गेटवरती बावनकुळे पुढे येऊ लागले. तर बावनकुळेवरती बोलत असताना जिथं चान्स सापडला, हालाकी तिथे जरांगे पाटील त्यांना बोलू लागले. तर त्या ठिकाणाहून बोलत असताना पंढरपूर त्या ठिकाणून एक व्हिडिओ जर काही बघितला असेल, नसेल बघितला तरी बघा, तुम्हाला थोडक्यात समजून जाईल. तर मित्रांनो, जसं की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जरांगे पाटलांनी फुल मिमिक्री केलेली, ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांची. हालाकी बावनकुळेंनी याच्यावरती आत्ताच 1-1.5 तासापूर्वी उत्तर दिलं न्यूज चॅनलच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलत असताना की ठीक आहे, जर कधी माझी मिमिक्री करून माझ्याकडून माझ्या अंगाची माझ्याकडून माझ्या तोंडाची माझ्याकडून तुम्हाला समाजाला न्याय देता येत असेल तर ठीक आहे, असं त्यांनी स्वतःहून सांगितलं आहे. परंतु प्रश्न आहे तो, जर कधी जरांगे पाटील यांच्या मागे अख्खा मराठा समाज उभा आहे, मराठा समाजातील लोक त्यांना आयडॉल म्हणू लागले, कोणी त्यांना हिरो म्हणू लागले. मी देखील पर्सनली त्यांचा खूप मोठा फॅन आहे. लोकांचं म्हणणं म्हटलं, पाटलांची भाषा ठीक आहे का? हे बघा, मी एवढा काही मोठा नाही की त्यांच्या बोलण्यावरती मी काही बोलू शकेल. परंतु कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच सुचवा की नेमकं जरांगे पाटील यांनी जे की हे विधान केलं, हालाकी याच्यातून आता खूप मोठा तीव्र संतप्त वाद निर्माण झाला आहे. विचार करू शकता, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत, ते महसूल मंत्री आहे, भाजपातील ज्येष्ठ नेते आहे. मग भाजपाची काहीतरी व्हॅल्यू महाराष्ट्रात आहे की नाही असा प्रश्न इथे पडतो. ज्यांचे कार्यकर्ते ते त्यांच्यावरती खूप जास्त नाराज होताना दिसून येऊ लागले. बाकी तुम्हाला काय वाटतं तुमची राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे अपडेट यासाठी दिलं की जरांगे पाटलांना अटक देखील होऊ शकते त्या काळात. का ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघण्याचं काम करूया, कारण की आता रात्रीचा टाईम खूप जास्त झाला आहे.